श्री कुलकर्णी परिवाराने श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने जी घरगुती गणेश स्थापना आणि श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर कथा दर्शवणारा, जीवन दर्शवणारा एक देखावा केलेला आहे, तो पाहून मला अतिशय समाधान वाटलं। घरगुती गणेश उत्सव गेली 7 वर्ष कुलकर्णी परिवार करत आहे, त्यात त्यांची एक फार मोठी श्रद्धा दिसून येते। यामध्ये कुलकर्णी सरांची दोन्ही मुलं आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती वहिनी पण भाग घेतात। ही एक फार मोठी गोष्ट आहे। सर्व घर एखाद्या उत्सवात काही दिवस त्यामध्ये सामील होतं आणि घरामध्ये एक पवित्र वातावरण निर्माण करून येणाऱ्यांना देखील त्या वातावरणात घेऊन जातात। हे एक फार मोठी कामगिरी आहे आणि फार मोठा उत्सव आहे। या कुलकर्णी परिवाराला मी मनापासून हार्दिक धन्यवाद देतो। मी फार भाग्यवान आहे। आनंद चतुर्दशीच्या दिवशी मला श्री गणेशाचं दर्शन, स्वामी समर्थांचा देखावा आणि कुलकर्णी परिवाराची भेट झाली, याचा मला अतिशय आनंद झालेला आहे, समाधान वाटते। हा एक योगायोग आहे। मी फार भाग्यवान आहे की नेमका अनंत चतुर्दशीच्या दिवशीच मला हे सगळं पाहायला मिळालं। मी कुलकर्णी परिवाराला धन्यवाद देतो। आणि या स्पर्धेची जी पारितोषिकं आहेत, गेली 7 वर्ष या परिवाराला या घरगुती देखाव्याची पारितोषिकं, प्रथम क्रमांकाचीच पारितोषिकं मिळालेली आहेत। आणि आज श्री शिंदे सर, कला शिक्षक, जत हायस्कूल जत, यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या कुलकर्णी परिवारानं मांडलेल्या देखाव्याला दिलेलं आहे। त्याबद्दल कुलकर्णी परिवाराचं तर अभिनंदन आहे, पण कलाभिरुची म्हणून जो आमच्या शिंदे सरांच्याकडे आहे ती फार मोठी आहे। त्यांनी या घरगुती गणेशोत्सवाला, सजावट स्पर्धेला पारितोषिक देऊन त्यांच्याही मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे। मी शिंदे सरांचंही अभिनंदन करतो, कुलकर्णी सरांचं पण अभिनंदन करतो। आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यांची दोन्ही बाळं जी सामील आहेत त्या उत्सवामध्ये, त्यांचं अभिनंदन। आणि सौभाग्यवती कुलकर्णी वहिनी यांनाही मी धन्यवाद देतो। आणि दोघांनाही हा गणेशोत्सव करणाऱ्या आपल्या मुलांना प्रेरणा देणारी ही जे पतिपत्नी आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो। आणि या बाळांनाही हार्दिक धन्यवाद देऊन हा उत्सव असाच चालू राहावा अशा प्रकारची शुभेच्छा देतो। आदरणीय गुरुवर्य डॉक्टर श्रीपाद जोशी सर, कुलकर्णी सर आणि कुलकर्णी परिवार, खरं म्हटलं गेले 7 ते 8 वर्ष यांच्या घरामध्ये गणपती उत्सव सुरू झाला म्हटलं की माझ्या काय कलाकाराचे डोळे इकडे येतात। कारण का आपल्या जत तालुक्यामध्ये कुठल्याही घरामध्ये असा देखावा सादरीकरण कधी होत नाहीये। गेले 2-3 वर्ष मी लायन्स क्लब अध्यक्ष होतो आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी जिवंत देखावा कसा असावा, सामाजिक प्रश्न असून दे, आता ह्यावेळेस धार्मिक यावर केलेलं आहे, पण ही मांडणी सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि घरगुती जे साधनं उपलब्ध असतात त्या साधनातून केलेलं आहे। खरं म्हटलं तर त्यांच्या मनातून होणारी कृती सादरीकरण करतात आणि त्यांची 2 मुलं त्यांना साथ करतात, हे अभिमानी गोष्ट आहे। गेले 7 वर्ष हे गणपती उत्सवच्या काळामध्ये लक्षात ठेवा, आपल्या जत तालुक्यामध्ये असं कुठेही होत नाहीये। फक्त गौरी गणपती वेळेत करतात, पण असं सादरीकरण कुठे केलं जात नाहीये। आज ना उद्या इतिहासामध्ये गणपती उत्सव संदर्भात नोंद घ्यायची झाली तर ह्या कुलकर्णी परिवाराची नोंद घ्यावी लागेल असं मला वाटतं। धन्यवाद। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रचिती सर्व भक्तांना येते। हेच सूत्र ध्यानात घेऊन विद्यानगर जत येथील श्री कुलकर्णी परिवारांचे श्री स्वामी समर्थ यांच्या लीला व त्यांचे जीवन कार्य यावर आधारित यावर्षीच्या श्री गणेशोत्सवात त्यांचे घरातील गणेश स्थापनेच्या निमित्ताने ज्या देखाव्याची आरास केलेली आहे ती अत्यंत विलोभनीय व समर्पक अशी आहे। मला वाटतं ही सुद्धा श्री स्वामींचीच कृपा आहे। कुलकर्णी परिवारातील श्री कुलकर्णी सर, चिरंजीव ऋग्वेद, कुमारी ऋतुजा आणि सौ वहिनी यांचे मनापासून कौतुक व धन्यवाद। अशीच घडू दे सेवा श्री गणराय ह्याची,
अशीच घडूदे सेवा श्री गणरायाची, नित्य बरसुदे कृपा स्वामी माऊलीची, नित्य बरसुदे कृपा स्वामी माऊलीची. धन्यवाद. अनंत चतुर्दशी. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नानेई त्याला, परलोकीही ना भीती तयार. अशी ज्यांची श्रद्धा आहे व ज्यांच्यावर श्री स्वामींचा वरदहस्त आहे, त्या स्वामी भक्तांनी श्री विघ्नहर्ता सकल विद्यांचा दाता अशा श्री गणेशाचा चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंतचा सोहळा उत्तम रीतीने अतोनात प्रयत्नाने सादर केला. तो स्तुत्य आहे. अनेक सूक्ष्म सादरीकरण उत्तम आहे. कुलकर्णी परिवाराचे कौतुक करावे तेवढे थोडे. यातील एक वाक्य मला फारच आवडले आणि ते वेधकच आहे. आम्ही स्वामींच्या घरात आहोत, हे आमचे घर नाही. ही केवढी भावना आहे ना, हे खूप काही सांगून जाते. त्या परिवाराची स्वामी भक्ती प्रकट होते. दरवर्षी अशाच उत्साहाने हे श्री गणेशाचे गौरीचे स्वागत करा. श्री स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, ते तुम्हाला सांगतात, हम तुम्हारे साथ है सदा, हम तुम्हारे साथ है सदा, साथ रहेगा श्री बुद्धिदाता, साथ रहेगा श्री बुद्धिदाता. हा आशीर्वाद घेऊनच आपण म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. 1 2 3 4 गणेशाचा जय जयकार. 1 2 3 4 गणेशाचा जय जयकार. नेमेची येतो मग पावसाळा, या नियमाप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव गावात ठिकठिकाणी घरगुती स्वरूपात आणि सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरा केलेला आपल्याला दिसून येतो. गणेशावरची श्रद्धा आणि तो विघ्नहर्ता आहे या भावनेनं, मोठ्या श्रद्धेनं आणि विश्वासानं गणेशाचं आगमन होतं, त्याचं पूजन होतं. कोणी 1.5 दिवस, कोणी 3 दिवस, कोणी 5 दिवस, कोणी 7 दिवस असा ठेवतो. पण विद्यानगर कॉलनीमध्ये श्री राजकुमार कुलकर्णी सर यांची 2 मुलं स्वामी भक्त आहेत. स्वतः कुलकर्णी सर आणि सारे कुटुंबीय स्वामी घर आहेत. ते स्वतःच्या घराचा उल्लेख करताना स्वामींच्या घरात आम्ही राहतो असा करतात. अशी श्रद्धा केवळच आपल्याला दुर्मिळतेनं पाहायला मिळत आहे. लोक सगळेच जण TV सिरियल्स पाहतात, पण अलीकडे अतिशय लोकप्रिय झालेल्या स्वामी समर्थ सिरियलमधला आणि स्वामी समर्थांच्या चरित्रामधल्या ठराविक प्रसंगांचा सजावटीमध्ये उपयोग करून गणपतीची अतिशय सुरेख सजावट श्री ऋग्वेद कुलकर्णी आणि त्याची बहीण ऋतुजा कुलकर्णी यांनी आपल्या कला शिक्षक वडिलांच्या मदतीनं केली आहे. आणि खरोखरच स्वामी समर्थ हे त्यांचं घराचं नाव त्यांनी सार्थक केलं असं मला वाटतं. गेली 7 वर्ष प्रथम पारितोषिक मिळवणारं हे कुटुंब, यांच्यावर खरंच स्वामी समर्थांची कृपा आहे असं मनोमन दिसतं. सदरचा देखावा मला प्रत्यक्ष नाही पाहता आला माझ्या तब्येतीमुळं, परंतु ऋग्वेदनं तो मला त्याच्या व्हिडिओवरती आवर्जून दाखवला. पण त्यांनी दाखवलेल्या व्हिडिओवरती मी जे दृश्य पाहिलं त्यानं मी अक्षरशः भारावून गेलो. स्वामी समर्थ चरित्राचा आणि स्वामी समर्थ सिरियलचा अत्यंत चांगला असा उपयोग त्यांनी सजावटीमध्ये केला आहे. सगळं घरच गणपती पूजनाच्या निमित्तानं स्वामी समर्थांच्या घरामध्ये त्यांचे अत्यंत आवडते शिष्य चोळाप्पा आणि बाळाप्पा यांच्या सहवासामध्ये त्या मंदिराचा देखावा उभा करून श्री ऋग्वेद आणि ऋजुता आणि कुलकर्णी सर यांनी एक वेगळाच जिवंतपणा
आणलेला दिसून येतो. कुणी पाहिलंय का TV सिरियलचा इतका चांगला उपयोग केलेला? मला तर कुठे जाणवलेला नाही. जत नगरी खरंच गणपती उत्सवाच्या निमित्ताने सजून गेलेली होती. त्या सजावटींचं परीक्षणही झालं आणि विद्यानगरमध्ये असलेलं स्वामी समर्थांचं घर म्हणजे श्री राजकुमार कुलकर्णी सर यांच्या कुटुंबानं स्वामी समर्थांचा देखावा, त्यांचं चरित्र, त्यांच्या प्रकट दिनापासून ते त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटनांपर्यंत अत्यंत सुबक रीतीनं साकारलेले आपल्याला दिसून येतात. कलर कॉम्बिनेशन, श्री गणपतीची आरास, तिथलं लाईटिंग, भपकेबाजपणा कुठंही नाही, पण श्रद्धेनं, एक मनानं आणि मोठ्या विश्वासानं जर गणपती उत्सव साजरा केला तर त्याचं स्वरूप एका छोट्याशा घरामध्ये सुद्धा कसं भव्य स्वरूपात साजरा करता येतं आणि आशीर्वादाची गणेशाच्या अपेक्षा केली जाते. हा विघ्नकर्ता गणेश गेली 7 वर्षे या ऋग्वेद कुटुंबियाला, या राजकुमार कुलकर्णी सर यांच्या कुटुंबियांना प्रसन्न झालेला आपला दिसतो. कारण गेली 7 वर्ष ते जतमध्ये परीक्षण मंडळाच्या पसंतीला उतरलेलं आहे आणि प्रथम क्रमांक सजावटीचा त्याने संपादन केला आहे. मला असं वाटतं की पुढच्या वर्षी मी माझ्या घरामध्ये जी गणपतीची सजावट करेन ती सजावट ऋग्वेद आणि ऋजुता या 2 मुलांनीच करावी अशा तरी इच्छा मी व्यक्त करतो. आणि मला वाटतं बऱ्याच जणांना ही सजावट आवडेल आणि आज या दर्शनानं झालेल्या आनंदाचा माझ्यावरती जो परिणाम झाला आहे तो न पाहता सुद्धा द्विगुणित झालेला आहे असं मी मोठ्या उत्साहानं नमूद करू इच्छितो. अध्यक्ष जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ यशवंतराव चव्हाण. खरं म्हणजे मला डेकोरेशन गणेश उत्सवाचं बनवलेलं डेकोरेशन घरी ऋग्वेद कुलकर्णी RVN न्यूज चॅनल यांनी मला आमंत्रित केलं. त्याप्रमाणे मी त्यांच्या घरी गणपतीचं डेकोरेशन पाहण्यासाठी गेलो. खरं म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर जे त्यांचं जे वेगळ्या पद्धतीचं स्वामी समर्थांचं जे डेकोरेशन केलं होतं ते डेकोरेशन एवढं सुंदर त्यांनी चित्रित केलं आहे. स्वामी महाराजांचा जन्मस्थळापासून ते पार त्यांचं अक्कलकोटमधील मंदिरापर्यंत त्यांचं जे सर्व विभागातून सर्व याच्यातून त्यांनी संचार केलेले होते. ते संचाराचं डेकोरेशन बनवणं एवढं अवघड काम ऋतुजा कुलकर्णी आणि ऋग्वेद कुलकर्णी आणि कुलकर्णी परिवार यांनी ते बनवलं. ते बघून मी खरोखरच भारावून गेलो. अगदी म्हणजे त्या कर्दळी बनातून आले आणि त्याच्यानंतर त्यांनी मंगळवेढ्याला राहिले, परत सोलापूरला काही दिवस राहिले. तसंच मग ते असे करत करत अक्कलकोटला स्थिर झाले, स्थायिक झाले आणि इथंपर्यंत त्यांनी त्यांचा जो स्वामी समर्थाचा जो देखावा तो त्यांनी मांडला तर तो जर बघितला तर खरोखर उत्कृष्ट पद्धतीचं मांडणी केलेली होती. ही मांडणी खरंच मी बऱ्याच मोठ्या गणपतीचे पण डेकोरेशन पाहिले, पण एवढ्या सूक्ष्म पद्धतीनं जे डेकोरेशन होतं असं मला कुठं पाहायला मिळालं नव्हतं. आणि मला ते डेकोरेशनचा सर्व हे बघितल्यानंतर, चित्र बघितल्यानंतर मला खरोखरच मी स्वामी महाराजांचं संपूर्ण त्यांचा जो पुराण आहे, जो इतिहास आहे, त्या इतिहासाचा मी वाचून काढला आणि खरोखर मी त्यात तल्लीन झालो असं मला क्षणभर वाटलं. आणि मला स्वामी समर्थाचं मंदिराचं दर्शन घडलं असं मला त्या ठिकाणी दिसून आलं. खरोखरच सुंदर, छान मांडणी, छान डेकोरेशन, गणपतीचा आरास त्यांनी अगदी मन लावून केला होता. मला अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बोलवलं होतं. तर वास्तविक खरं म्हणजे मी एवढा म्हणजे त्या डेकोरेशनचं यांना
पारितोषिक देण्यात कमी मोठा नाही, परंतु त्यांचा जो कला आहे त्यांनी जो मन लावून तो स्वामी महाराजांचा, स्वामी समर्थांचा जे इतिहास संपूर्ण समाजापुढे त्यांनी दाखवून एक काराची जे ही वातावरण निर्माण केली आणि जे एक पवित्र वातावरण निर्माण करण्याचा तरी तो खरोखर वाखण्याजोगा आहे. आणि मी ज्येष्ठ नागरिक संघटना जत तालुक्यामधून त्यांना एक खास असं पत्र, अभिनंदनाचं पत्र मी या ठिकाणी त्यांना प्रदान करतो. आणि असेच त्यांचे गणेश उत्सवाचे परंपरा पुढे त्यांनी न्यावं आणि समाजाला एक आदर्श निर्माण करावा असं एक मी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मैं चंदा कलावंत. आप तो जानते हैं 4 वेदों में से एक वेद है ऋग्वेद, जिनके आज हम आए हैं. ऋग्वेद राज कुलकर्णी, इनका घर में आए हैं हम लोग. लेकिन ये इनका घर नहीं है, ये हमारे अक्कलकोट के स्वामी समर्थ का घर है. क्योंकि इस घर में, इस घर के दिल में हम सब लोग रहते हैं. आप जानते होंगे हर घर में, हर एक के दिल में स्वामी रहते हैं. इसीलिए स्वामी समर्थ का जब भी घर घर में होते रहता है. आप जानते हैं कि यहाँ पे जो दिखाया गया है ऋतुरंग के कला रंग से, इन कुलकर्णी परिवार के तरफ से, जो आप जानते हैं अक्कलकोट के स्वामी समर्थ महाराज के चरित्र में से जो हिस्सा लिया गया है, उनका सब जानकारी इस तरह से दी गई है. और ऐसा बनाना, ऐसा संकल्पना करना इतना आसान नहीं है. कितने भी मशहूर हो, लेकिन कहीं पे भी थर्माकोल का वापर किए बिना हर चीज को उपयोगिता से, अच्छे से, सुंदरता से, उदात्तता से बनाया गया है. उनका जो चरित्र है, ये देखो, जहाँ से अक्कलकोट स्वामी का आज जहाँ पे रहते हैं, जहाँ से उनके ये सहायक शिष्य है जो बालाप्पावाड़ा में, चोलप्पावाड़ा में रहते थे, और उनके कहाँ से उनका सफर शुरू हुआ, ये देखो, ये सुंदर सा वन है. और इस वन में करदली के वन से जहाँ से उनका ये सफर शुरू हुआ, हरिद्वार, अक्कलकोट, डिंडोरी, आज हर जगह उनका अन्नदान भी चालू हो रहा है. नए तरीके से भी अन्न क्षेत्र बनाया गया है. और वे जहाँ जहाँ पे भी रहे, मंगलवेढ़ा में, पंढरपुर में, जहाँ की आख्यायिका घर घर में पहुँची है, ऐसे स्वामी जी के घर में हम आए हैं. हम यहाँ पे आए हैं, हमें जैसे लग रहा है हम अपने घर में नहीं आए, स्वामी जी के घर में आए. और यहाँ पे सेवा का ऐसा सुंदर जो ये चित्र बनाया है, जो ये गणेशोत्सव की सजावट बनाई है, इससे हम एक खूबसूरत सीख ले सकते हैं. किस तरह से बनाना चाहिए, किस तरह से हमें समाज को संस्कार, साहित्य समाज के आगे ले जाना है, इसकी बेमिसाल बुनियाद, बेमिसाल एक पूरा जो है वो बहुत अच्छी तरह से ऋतुरंग के परिवार ने, कुलकर्णी परिवार में बनाई है. धन्यवाद, मुझे यहाँ बात करने का मौका दिला. शुक्रिया. स्वामी समर्थांच्या मालिकेतून स्वामी घरोघरी पोहोचलेत. गौरी गणपतीचा औचित्य साधून ऋग्वेद, ऋतुजा या भावंडांनी स्वामी समर्थांचा जीवनपट चित्ररूप देखाव्यातून उलगडण्याचा स्तुत्य उपक्रम केलेला आहे. कर्दळी वन ते अक्कलकोट असे स्वामींचे अवतार कार्य दृश्य स्वरूपात दाखवण्याचा अत्यंत स्तुत्य व प्रशंसनीय हा प्रयत्न आहे. हळदी कुंकू समारंभानिमित्त आलेल्यांना स्वामींचे दर्शन घडले. अतिशय कल्पक आणि अतिशय सुबक दृश्य आरास होती. माझ्या भाविक मनाला हा देखावा खूप खूप आवडला. स्वामींची त्यांच्यावर व सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी राहो. नमस्कार, मी दिनकर पतंगे, एक सामाजिक कार्यकर्ता. आज या ठिकाणी आमचे कुलकर्णी सर यांच्या घरी
गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलो. इथं आल्यानंतर मला असं जाणवलं की सध्या मी अक्कलकोटमध्ये आहे. आणि खरोखर या ठिकाणी त्यांनी गणपतीच्या उत्सवाच्या निमित्तानं हा घरगुती ह्याच्यामध्ये अक्कलकोटचे स्वामी समर्थाची जी रचना आहे ती रचना या ठिकाणी हुबेहूब त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अक्कलकोट स्वामीच्या दर्शनांना किंवा त्यांचा पूर्वीचं भ्रमणा त्यांनी कुठल्या ठिकाणी त्यांचे भ्रमण झालेलं आहे. आणि प्रॉपर अक्कलकोटमध्ये त्यांचं ते अन्नदान, त्यानंतर त्याचं वृक्ष, त्यानंतर पायऱ्यांचं दर्शनाची व्यवस्था, ही संपूर्ण चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जर पाहिल्याचं लक्षात येते की खरोखरच आपण या ठिकाणी अक्कलकोटला आलेलं आहे आणि या ठिकाणी स्वामी समर्थ दर्शन या ठिकाणी झालेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि खूपच छान डेकोरेशन या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी आमच्या जतवासियांच्या वतीनं या कुलकर्णी परिवारांचा अत्यंत आभारी मानतो आणि अभिनंदन करतो. पुढल्या वर्षी यापेक्षा चांगल्या प्रकारे या डेकोरेशनचं रचना करावी की जेणेकरून समाजामध्ये एक चांगला मेसेज जाता येईल आणि त्याच्यापासून समाजाला काहीतरी प्रबोधन मिळेल एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि मी माझी छोटीशी मतप्रक्रिया या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.